आज आपल्याकडे प्रियांका आली आहे आणि प्रियांका ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळमध्ये ॲज अ इलेक्ट्रिशियन म्हणून काम करते. तर तिचं पहिल्यांदा आपल्या आस्था फॉर विमेनतर्फे स्वागत आहे. सांग प्रियांका की तुझं बालपण कसं गेलं? माझं बालपण खूप छान गेलं. मी गावाकडची आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगावची आहे मी. ओके. माझे वडील शिक्षक होते, हम्म. आता रिटायरमेंट झाले. ओके. हा, आई महाराष्ट्र पोलीसला होते माझे. बरं. माझा भाऊ झाल्यानंतर छोटा भाऊ झाला माझा. तर आई सारखे आजारी पडत असल्यामुळे काय वडील म्हणले राहू दे जाऊ दे, काय आवश्यकता नाहीये ड्युटी करण्याची. घरी पण आईकडे चांगलं होतं ना. ओके. त्याच्यामुळे आईने सोडून दिलं. म्हणजे फॅमिलीमध्ये लक्ष घालायला लागले आई. ओके. मग घरी कोण कोण होतं तुझ्या माहेरी? माहेरी माझे आई वडील, आम्ही 2 बहिणी 2 भाऊ. ओके. बरं. 4 जण आम्ही. 2 बहिणी आणि 2 भाऊ. 2 भाऊ. ओके. बरं. मग तुझं लग्न कसं झालं? म्हणजे कुठं दिली तुला मग? माझं लग्न आमचे चुलत भाऊ आहेत ना, आमच्या रिलेटिव्ह मधले, माझ्या आईच्या इकडले, त्यांनी लग्न ठरवलं होतं. ओके. अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज नाही. अरेंज मॅरेज आहे. हा. मग मिस्टर काय करतात? ते इथं निगडीमध्ये शिवाजी मुक्त विद्यापीठ आहे ना, तिथं लायब्ररीमध्ये कामाला आहे. अजून तिथं लायब्ररीमध्ये कामाला आहे. आता मला तर किती वर्ष झाले आता सोडून, तर आता कुठे माहित नाही. पण माझं ज्या क्षणी लग्न झालं, जोपर्यंत मी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होती, तोपर्यंत ते तिथे होते. आता तर मला काही माहिती नाही. अच्छा. ओके. मग तुझं लग्न कसं झालं? म्हणजे काय म्हणजे माझं लग्न लॉकडाऊन मध्ये झालंय. बरं. लॉकडाऊन मध्ये लग्न झालं? हो, माझं लग्न लॉकडाऊन मध्ये झालं. म्हणजे असं थोडक्यातच केलंय. तरी 50 पाहुणे होते आमच्या लग्नाला. बरं. ओके. इथेच केलं होतं लग्न. आळंदीला मंगल कार्यालयामध्ये झालं होतं. अच्छा. बरं. कारण की 5 कळले जास्त कोरोनामध्ये अलाउड नव्हते. बरं. म्हणजे आताच रिसेंट 4-5 वर्ष झाली तुझ्या लग्नाला? हो, 6 वर्ष झाली माझ्या लग्नाला. 6 वर्ष झाले. ओके. मग कसं होतं लग्नानंतरचं आयुष्य? घरी कोण कोण होतं लग्नानंतर? मला सासूबाई सासऱ्यांसोबत राहत नव्हते. बरं. ते काही कळलं नाही आधी कशामुळे राहत नव्हते. त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम मांडला. आपण म्हणून लेडीज म्हणून समजून घेतलं की बाबा प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतं. हे नंतर कळलं म्हणजे काय त्यांचा प्रॉब्लेम होता, लग्न झाल्यानंतर कळलं. अच्छा. बरं. काही त्यांचे पटत नव्हतं, म्हणजे बाबांसोबत वडिलांसोबत सासऱ्यांसोबत पटत नव्हतं. ओके. तर ते 15 वर्ष झाले सासूबाईंच्या दूरच राहत आहेत गावाला. ओके. ते महाराष्ट्र पोलीसला सर्व्हिसला सासरे होते का? महाराष्ट्र पोलीसला. आणि ते तिकडे गावी राहायचे, तळेगाव. बरं. तळेगाव इथे शिरूर जवळ तळेगाव. ओके. काहीतरी ढेमढेरी म्हणतात ना. ढमढेरे. तिथे गाव वगैरे शेती वगैरे आहे. बरं. तिथे राहायला ते. ओके. आणि सासूबाई इथं पुण्यात राहायला मुलांसोबत. बरं. म्हणजे माझ्या मिस्टरांसोबत इथं पुण्यात राहायला. ओके. म्हणजे एकच, म्हणजे तुझे मिस्टर्स फक्त होते का? एकटेच होते. ओके. नंदेंचे लग्न झालेले आहेत. हे एकटेच. मग कसं आयुष्य होतं तुझं लग्नानंतरचं? लग्नानंतरचं खूप मजेत आयुष्य होतं. म्हणजे आता सगळं समज तिथे देखावा होता. अच्छा. सगळं देखावा होतं. म्हणजे मला खूप असं चांगलं वाटायचं की बाबा मी खूप लकी मुलगी आहे की मला एवढं चांगलं स्थळ भेटलं. अच्छा. मी खूप सुखी आहे. बरं. म्हणजे ऍक्च्युली म्हणजे 3 महिने खूप चांगलं चाललं. ओके. 3 महिने खूप चांगलं चाललं. जागा घ्यायची, मला घर घ्यायचं, असं प्रत्येकांना वाटतं, अपेक्षा असते की बाबा आपलं लग्न झालं, नवीन फॅमिली बसली, तर आपण आता त्यांना सहारा द्यायचा, आपण पण नोकरीला आहे म्हटल्यावर. पण असं माहिती नव्हतं की त्यांच्या मागे वेगळं कारण आहे त्यांचं. बरं. काय कारण होतं मग ते? त्यांनी मला आधी म्हणले अगोदर म्हणले जागा घ्यायची, तर म्हणले पैसे काढून दे. आधी 3 लाख रुपये दिले काढून, कर्ज काढून दिलं. आणि 3 लाख नंतर काढल्यानंतर मग म्हणले आपल्याला जागा घ्यायची आहे, काय घराचं बघायचंय, तेवढं काय करणार आहे. मग मी त्यांना माझ्या बँकेमधून 6.5 लाख रुपये कर्ज काढून दिलं. 3 लाख रुपये अगोदर काढल्यानंतर 6.5 लाख रुपये. 3 लाख माझे जमा सेव्हिंगचे दिलेत त्यांना काढून. एवढे वर्ष झाले सर्व्हिस केली, सेव्हिंगचे काढून दिले. ओके. आणि 6.5 लाख रुपये मी माझे बँकेमधून लोन मधले काढून दिले. म्हणजे ते माझ्या पगारामध्ये वसुली होते. ते एवढे माझ्याकडे अवेलेबल नव्हते. आणि काही सोनं वगैरे होते ते पण दिलं मी त्यांना. असं वाटत होतं आपलं स्वतःचं घर व्हायला पाहिजे. नंतर 3 महिन्यानंतर त्यांचं काही मला कळलंच नाही की बाबा काय करतात काय नाही. म्हणजे चालू आहे प्रोसिजर, म्हणलं चालू आहे तर
आपल्याला विश्वास असतो माणसावरती की ओके. आपलं मॅरेज झालंय, बर विश्वास असतो. हा काय त्याच्या सगळं क्रॉसच झालं. बर. मग ते काय झालं असं जेणेकरून तुला समजायला लागलं की हे काहीतरी वेगळं चाललंय जे आता मी पैसे काढून दिले, त्यांना असं वाटलं पैसे काढून दिले मुलीने प्रियंकाने, आता प्रेग्नेंट राहिली तर पैसे कशी फेडणार. बर ओके. पहिला प्रश्न त्यांचा सासूबाईंचा तिथून सुरू झाला हा की आता हिने पहिले पैसे काढून दिले, आता कोण फेडणार. म्हटलं आता वर्षानंतर डिलिव्हरी झाल्यावर मग मलाच माझे पैसे फेडावे लागतील ना. हो हो पण त्यांचा हेतू दुसरा होता की बाबा आता पैसे काढले तर अजून पैसे काढून पाहिजेत आपल्याला. बर त्यांचा ओके. हेतू असा होता. मग त्यांना मला प्रेग्नेंट राहिली नाही. सासूबाई म्हणले नाही बाळ ठेवायचं. एक दिवस असं काहीतरी विषयावरून किरकोळ कारणावरून ऐकतच नाही, नाही ठेवायचे दिवस सांगितले. सासूबाई म्हणले तरी ठेवले. असं असंच कारणावरून मला मिस्टरांनी, तेव्हा मला 4था महिना लागला होता, बर असं भिंतीवर ढकलून दिलं. ओ अच्छा 4थ्या महिना लागला. ऍक्च्युली त्यांच्या दुसऱ्या भावना होत्या, हा ते मला कळलं नाही. ते नंतर थोडं थोडं दिवस वाढत गेले ना, थोडं थोडं मला कळत गेलं की बाबा हे असं व्यवहार माझ्यासोबत का करायला लागले. बर जिथे मी चुकत नाही तिथे ते मला बोलायला लागले. एखाद्या मुलीला कसं घरामध्ये वाडीत टाकतात, जुने लोक होते तसे एखाद्याला वाडीमध्ये टाकतात. लेडीज असली, काही अडचणी असल्या काही असल्या तिला वाडीमध्ये टाकतात. पहिले ती खूप जुनं होतं ते, तसं मला असं वाटायला लागलं बाबा मी पहिले जे पिक्चर बघितलेले ते तसं माझ्यासोबत फिलिंग यायला लागली, मला असं वाटायला लागलं. अच्छा ओके. हा मग त्यांनी मला ढकलून दिलं तर ढकलून दिलं म्हणे ऐकत नाही तर काय करावं. मला 2-3 मारल्या पण चापटा, आणि माझ्या पोटाला धक्का मारला. अरे बाप. म्हणजे एक पाय मारला त्यांनी माझ्या. त्या क्षणी मी घरामध्ये बेशुद्ध झाली, मला हॉस्पिटलला नेलं. डॉक्टर म्हणले नाहीये म्हणे आता राहू नाही शकत आता, म्हणजे त्रास होतो. किती महिन्यांचं होतं तेव्हा 4 महिन्याचं झालं होतं. म्हणजे 5वा महिना सुरुवात झाला होता लागायला. बरं ओके. डॉक्टर म्हणले आताच ऍडमिट करावं लागेल, आता हिच्या जीवाला धोका आहे. बरं ओके. त्यांनी मला तेव्हा ट्विन्स होते. ओ तेव्हा ट्विन्स होते. यांनी तेव्हा मला खाली करावं लागलं. काय यांनी खाली करून घेतलं, म्हणजे एक प्रकारचं यांच्या मनासारखंच झालं. यांना नको होतं ते, नको होतं. यांनी म्हणजे खाली करून घेतलं. एक म्हणजे त्यांनी जीवच घेतला. आपल्यामध्ये तरी एक जीवच घेतला, एक जीवच असतो ना. 2 बाळ तेवढं झालं, पण त्यांना कळतंय की बाळ राहणं म्हणजे एकाच्या हातात नसतं, दोघांच्या हातात असतं. जग कुठे चाललंय. तरी सासूबाई म्हणती नंतर 1-1.5 महिन्यानंतर राहिल्यानंतर कसं राहिलं बाळ, माझ्यावर टीका करताय खाली झाल्यानंतर. म्हणजे पुढचा प्रश्न त्यांना असा करतोय. ऍक्च्युली त्यांना माहिती आहे की आपण पण घरातले सुशिक्षित आहे, आपण शिकलेले आहेत. कसं असतं. मिस्टरांचं किती झाले शिक्षण? मिस्टरांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. बर ओके. पूर्ण एज्युकेशन कम्प्लीट असून पण असं. बरं. नंतर मला आता म्हटले दिवस राहिले, आता बघ म्हणे मागच्या बारीनं खाली झालं, आतापर्यंत तू तुला काही बोलली नाही. मला ऑलरेडी म्हणे 3 मुली झालेल्या अगोदरच्या, आणि आता एक मुलगा झाला होता. म्हणजे ते माझे मिस्टर, माझ्या सासूबाईंनी मला असं म्हटलं. सासूबाईंना 3 मुली, 3 मुली मुलगा. अच्छा 3 मुली आहे म्हणजे तुला 3 नंदा आहेत. 3 नंदा आणि मुलगा. बरं. एक तर आहेच म्हणा, ते गिनतीच नसते त्यांच्या. ते काय म्हणजे त्यांना व्यवहारच करत नाही. तो मुलगा म्हणून व्यवहार करत नाही. यांचं काहीतरी फॅमिलीमध्ये आधी काही मॅटर झालं होतं. बरं ओके. माझ्या मिस्टरांचं पहिले काहीतरी लग्न झालं होतं, म्हणजे मी दुसरी आहे. हो का, तू दुसरी आहे? मी दुसरी. त्यांचं काहीतरी लग्न झालं होतं, त्यांनी सख्या मावस बहिणीसोबत लग्न केलं होतं. सख्या मावस बहिणीबरोबर लग्न? असं त्यांचं काहीतरी झालं होतं, म्हणजे खूप घाण व्यवहार केला होता. हे माझ्यासोबत वाईट वागल्यानंतर मी जेव्हा मला कळायला लागलं एक एक, तेव्हा कळलं. तेव्हा त्यांचा भाऊ त्यांना काहीतरी क्रॉस गेला की बाबा हे चुकीचं आहे. तर तेव्हापासून म्हणजे माझ्या सासूबाईने डायरेक्ट व्यवहार त्यांच्याशी कॉन्टॅक्ट तोडून टाकलं. कुणाशी? मुलासोबत, दुसऱ्या. बरं. त्यांना म्हणजे त्याच्याशी म्हणजे एक मुलगा आहे म्हणून सोडूनच दिलं. म्हणजे तुला अजून एक दीर आहे? एक दीर आहे मला. म्हणजे तू तर म्हटलीस 3 नंदा आणि एक आहे, पण त्यांचं कधी अस्तित्व आणलंच नाही. आणि पण त्यांनी एवढं करून पण त्यांनी स्वतःहून लग्न स्वतःच केलं. त्यांनी दादांनी, म्हणजे माझ्या त्यांनी स्वतःच लग्न केलं. आईला लग्नाला बोलवलं, वडिलांना लग्नात बोलवलं, तरी आई लग्नात गेली नाही. कारण की का, जे यांच्या घरात जे वाईट कर्म अगोदर झाली होती त्यांना पटत नव्हती. बरं. ते पटत नसल्यामुळे ते दूर गेले. त्यांना असल्या घाणेरड्या गोष्टी आवडत नव्हत्या. त्यांना लग्नात गेले नाही. मग माझ्या ताईंचं म्हणजे जे जाऊबाईंचं जेव्हा डिलिव्हरी झाली,
तर म्हणे आधी म्हणली सांग मुलगा झाला का मुलगी झाली, हे माझ्या जाऊबाईने नंतर सांगितलं. बर. मुलगी झाली ना, ती मुलगी माझ्या लग्नाच्या वेळेस 8 वर्षाची झाली, तरी मुलीला अजून माहिती नाही की ही आजी आहे माझी. ओ अच्छा माझी सासूबाईला हे माहिती नाही की ही माझी आजी आहे. अच्छा. हे नंतर मला आता काही काही गोष्टी माझं असं झालं नंतर मला एक एक कळल्या. आणि 8 वर्ष झाली तरी ती आजी जवळ जाऊन बसायचा अधिकार नाही तिला. बर. आणि मग माझ्यापर्यंत काय झालं ते राहिलं. मला दिवस गेल्यानंतर आता 2 महिने झाले ते ज्येष्ठ खाली करून माझे. 2 महिन्यानंतर झाल्यानंतर मला म्हणलं जा आता हॉस्पिटलला जाऊन सचिन सोबत खाली करू नये. माझ्या मिस्टरांचं नाव सचिन. बर. तिच्यासोबत जाऊन खाली करू नये. म्हटलं नाही मी जाणार. हर वेळेस तुम्ही ठेवताय, हर वेळेस खाली करताय. म्हणजे एक लेडीज आहे बाबा, भावना असतात. माझं पण एक आई आहे, मातृत्व आहे. एक आई आहे मी, माझं पण मन दुखतं. ओके. डोळ्यात पाणी येतं. मी पण कोणाला बोलू शकत नाही ना. असं नाही की बाबा काहीतरी आहे तुम्ही भावना तोडवत आहे तर तुम्ही तोडतच राहावा, असं नाही ना. मला मारलं त्यांनी, त्या क्षणी काही पोटावर मारलं नाही त्यांनी, पण अगोदर झालं होतं असं मॅटर त्यांना कळलं. माझ्यासोबत खूप वाईट व्यवहार केला, मारलं. यांनी 12:30 वाजता म्हणजे तुला बाळ पाहिजे ना, यांनी गाऊन वरती मला घराच्या बाहेर काढलं. रात्री हो घराच्या बाहेर ढकलून दिलं. अच्छा. 12:30 वाजता घराच्या बाहेर काढायच्या अगोदर मला सासूबाई काय म्हणल्या, आता तू तुझं ठेवतीये ना बाळ, तू ठेव, तुझं राहू दे, पण माझ्या दारात मुलगी झाली तर दारात घ्यायचं नाही घरात. बर. मुलगी झाली तर, आणि मुलगा झाला तर मला फोन करायचा नाही तर करायचा. अरे बापरे. मला असं म्हणलंय. हा तुझी जी जाऊबाई आहे तिला मुलगी झाली तर मी अजून बघायला गेली. मुलगी एवढी 8 वर्षाची झाली असून सुद्धा मुलगी असा विचार ठेवते. मग आता मी म्हटलं माझं आहे ना, देवाने दिलेलं, मी माझं जे आहे ना फुल मी माझं मोठं करीन. उलट मुलगी झाली ना मला अभिमान वाटन की मी आज एक स्त्री असून एका स्त्रीला जन्म दिला. मला एक अभिमान वाटत. मी ज्या क्षणी घराच्या बाहेर पडली, माझं बाळ तेव्हा 2.5 महिन्याचं पोटात होतं. अच्छा. 2.5 महिने. मला 2.5 महिने झाले होते. ओके. मी 2:30 वाजता गाऊनवर बाहेर पडली. ओ अच्छा. मी घराच्या बाहेर पडल्यावर यांनी माझे एवढे हाल केले, तरी मला दुसऱ्या ठिकाणी रूमवर जाऊन यांनी माझे हाल केले. तिथं पण मारण्याच्या धमक्या. ड्युटीवर गेली तर आडवे यायचे. मला गाडीवरून 2 वेळा उडून दिलं तेव्हा पण. अरे बापरे. मागून येऊन उडून दिलं, म्हणजे मागून येऊन धक्का मारला गाडी. चालले गेले गाडीवरती. तू गाडीवरती टू व्हीलर नाही, मी चालत होती. चालत येऊन. अरे बापरे. चालत असताना त्यांना माहिती होतं रस्ता घरी जाते. मागून येऊन मला ढकलून दिलं. अरे बापरे. अच्छा. आणि असं करता करता मी मग तू रूम चेंज करून टाकली, दुसरी रूम घेतली. माझं मी कसं तरी सावरलं. 8 दिवस मी जेवण नव्हतं केलं, माझ्या घराच्या बाहेर काढलं. मी माझं म्हणजे जशी मी बॅचलर अगोदर राहत होती ना, तसा माझा पूर्ण संसार थाटला. मग तू जेव्हा घरातनं बाहेर पडलीस 2:30 वाजता, मग तेव्हा तू काय केलं? मग कुठे गेलीस तेव्हा? मी बाहेर, मला यांनी हाकलून दिलं, मला काही समजत नव्हतं. फक्त मी मोबाईल घेतला, गाऊनवरती यांनी बाहेर काढलं, घराच्या बाहेर जाऊन रस्त्यावर बसली. माझी मैत्रीण तिथे दूर राहते. तिचे मिस्टर रात्री नाईट वरून ड्युटीहून आले होते. मी तेव्हा भोसरीला राहायला होते. भोसरीच्या बस कंपनीच्या 1 वाजता रात्री येतात. ते कंपनीच्या बस मधून उतरलेत, तिथे चौकामध्ये राहायला होते. मला म्हणलं ताई तुम्ही इथं काय करताय? म्हणलं असंच झालं. माझ्या मैत्रिणीला घरी नेलं. बाबा मला कसं नेणार एवढ्या रात्री त्यांच्याकडे. माझ्या मैत्रिणीला तिथे आणलं. मला विचारलं माझी मैत्रिणी तिच्या घरी नेलं. अच्छा. तिच्या घरी गेली, मी तिच्या घरी राहिली असं सांगितलं ताई. तिथून माझा प्रवास सुरू झाला. बर. मग तिथून काय केलंस? मग तिथून प्रवास सुरू झाला. तिथून मी एकटीच राहिली. 6 महिन्यापर्यंत ड्युटी केली. तिथून एकटी राहिलीस म्हणजे कसं? तू काय म्हणजे पहिलं त्या दिवशी मैत्रिणीकडे राहिलीस, नंतर मी मैत्रिणीकडे राहिली 3 दिवस. नंतर मी माझी स्वतःची रूम बघितली. बर. एक कंप्लेंट केली यांची, पोलीस कंप्लेंट. मग पोलिसांनी माझं काही सामान होतं अन्नाचं लग्नाचं, ते मला काढून दिलं बाहेर यांच्या तिथे नेऊन घरातून. ते सामान काढून दिलं. मी माझ्या रूम मध्ये राहायला लागले. तिथून मग हे तिथून गेलेत. मला पोलीस कंप्लेंट झाल्यामुळे जरा दूर झालेत माझ्या. ओके. थोडा मला म्हणजे सहारा भेटला मला. पोलिसांनी मदत केल्यामुळे सहारा भेटला मला. तिथून पुढे मग 6 महिन्यापर्यंतच राहिले मी भोसरीला ड्युटी करून.
ओके. घरी यायचं, जेवण करायचं, मग कुठे राहायचं. ड्युटी करत होतीस तेव्हा जॉब? तेव्हा मी स्वारगेटलाच होते. स्वारगेटलाच होतीस. मग तिथं म्हणजे तू अगोदरच होतीस का स्वारगेटला पण हो, नंतर आधीपासूनच होती मी. म्हणजे ते कंटिन्यू होतं का कंटिन्यू तुझं? होता, जॉब होता. बरं. मी लग्नाच्या आधीपासून ड्युटीला लागलेले. बरं, ओके. मला लागूनच आता 13 वर्ष झाली, 14व चालू आहे. अच्छा, हा तेव्हा तू लागलेली होती मी सर्व्हिसला. नंतर तिथून मी आईकडे गेली. म्हणजे हे जेव्हा सगळं तुझ्या बरोबर घडत होतं, तुझी प्रेग्नन्सी, परत तुझं ते घरातलं ते चाललेलं, तेव्हा तुझा जॉब चालू होता? हो, माझा जॉब चालू होता. बरं, ओके. म्हणजे जे तुझ्यावर त्यांनी माझ्या- लग्न केलं ते तुझा जॉब बघून की तू आहेस जॉब बघून पैसे देणार, परमनंट जॉब आहे 2-3 तुझा. वर्ष त्यांना असंच करायचं होतं. हा हा पण ते माझ्या लक्षात येत गेलं, ते हा. एक एक करत गेले. हा. आज पण मी त्याचा हप्ता भरते पगारात. अरे बापरे, अजून सोळा- त्याचा हप्ता चालू आहे? 16,000 रुपये हप्ता बसलाय मला ओ, पेमेंट मध्ये. अच्छा. 16,000 रुपये हप्ता कुठं माझा, ते कटून माझी पगार येतो हातामध्ये. बर. एवढं होऊन पण त्यांचं ते कॉलेजमध्ये कामाला होतेत ना, हा. त्यांनी मला सांगितलं नव्हतं. कुठं होतं कॉलेजमध्ये? कुठल्या कॉलेजमध्ये कामाला होते? निगडीला शिवाजी म्हणून कॉलेज आहे. बरं. हा, बरं, मुक्त कृषी विद्यापीठ असं काहीतरी आहे. ओके. बरं. हा, तिथे जॉबला येते. हं. तिथं लेडीज त्यांचं नंतर कळलं मला. बरं, काय होतं तिथे? त्यांचं काहीतरी अफेअर चालू होतं Affair चालू होतं. त्यांच्यासोबत. हा. त्यांनी माझ्या गळ्यातलं गंठण पण त्यांना दिलं. माझ्याने कन्यादान मध्ये मला दिलं होतं. बरं. माझं सोनं सगळं दिलं त्या बाईंना त्यांनी. मग तू त्याला विरोध नाही केला किंवा तुला केला परत ते मी. मिळावं म्हणून तू प्रयत्न हा. नाही केला? केलं मी. पोलीस कंप्लेंट पण केली. बरं. माझ्याकडे जे ज्वेलरच्या पावत्या आहेत त्या पण दिल्या. बरं. पण काही भेटलं नाही, त्यांनी काही कबुलले नाहीत. काही भेटलं नाही मला. बरं. नंतर तुम्ही लक्ष सोडून दिलं की जाऊ दे, हं. काही मिळत नाही. जे आता आपल्या पदरात आहे ते तरी आपल्या बाळाला बघावं. हा हा आता याच्यामध्ये लक्ष घालून काही उपयोग नाही. ओके. हा, मग माझ्या आईकडे गेली मी 6व्या महिन्यामध्ये. हम्म. डिलिव्हरीला वेळ होता. हम्म. 6व्या महिन्यामध्ये गेली. डिलिव्हरी माझी 7व्या महिन्यातच झाली. हम्म. क्रिटिकल तब्येत असल्यामुळे. हा, त्याच्यामुळे. तेव्हा पण डॉक्टर म्हणले तब्येत खूप खराब झाली आहे, हिच्या मिस्टरांना बोलवा. हं. हा, ते राहायला ना. आम्ही हं. तिला म्हटलं तर खाली कर, तिने खाली केलं नाही. आम्ही हं. बाळाला बघायला येणार नाही. ती क्रिटिकल तब्येत झाली, ती मेली तरी आमच्या दारात फोन करून सांगायचं नाही. बापरे, म्हणजे स्वतःच बाळ असून सुद्धा. हा, आणि अगं माझं बाळ एवढं झालंय का, हं. माझ्या बाळाला 4थं लागलंय. माझ्या बाळाला अजून वडील म्हणून माहिती नाहीये. हा. आज माझं बाळ एवढं झालं ना, हं. माझ्या बाळाला उभं करते मी कष्टाने. अभिमान आहे मला हं. की आज त्याला वडील नाहीये, पण मी हं. त्याला कमी पडू देत नाही कशाची. हं. दिवसभर सकाळी ड्युटीवर जाते मी, सोडून पाळण्या घरात माझ्या बाळाला. बरं. माझं बाळ दिवसभर पाळण्या घरात असतंय. हा. संध्याकाळी माझं बाळ कधी कधी ब्रेकडाऊनला गेली तर 12 वाजले ना, तरी माझं बाळ तिथेच झोपलेलं असतंय. ओ. माझं बाळ एवढं समजून घेतं ना, मला अजून काय पाहिजे. हो ना. एवढं समजून घेतं. हं. पण मी आयुष्यातलं जे अनमोल असतं ना, तेच गमवलं. एक दिवस तरी त्यांना जाणीव होईल, कळणार की बाबा काय असते एक आपण हत्या केली, काय असते मूल म्हणजे काय. अजून पण त्यांना कळलेलं नाहीये. नाही. हं. अजून पण कळलेलं नाही. हा, आले तर मला टॉर्चरच करणार, त्रासच देणार. हं. त्याच्या व्यतिरिक्त कधी विचारणार नाही मूल कसं आहे, काय आहे. माझ्या बाळाच्या पुढे आता वडील आलेत ना, समोर उभे राहिलेत ना, म्हणलेत ना तुझे फादर आहे, वडील आहे, हं. तरी माझं बाळ ओळखणार नाही की हे जाणार माझे पण वडील नाही. आहेत आहेत. म्हणून. हं. कारण की तो मला आई म्हणतो. आईच माझी पप्पा आणि पप्पाच माझी आई. ओके. मम्मी पप्पा एकच आहे. तूच आहे सगळं. हा. आता सध्या मागच्या महिन्यातच झालंय समर्थासोबत. माझ्या मुलाचं नाव समर्थ आहे. टीचरने विचारलं तर तुझे पप्पा कुठे आहे. माझी मम्मीच पप्पा आहे आणि पप्पाच माझी मम्मी आहे. अरे बापरे, एवढं लहान मला वयात. टीचरने फोन करून बोलवलं होतं, म्हणे मला माहिती नव्हतं, सॉरी म्हणे. अच्छा. म्हणलं नाही, असं काही नाही, वारले वगैरे नाही. हा त्यांना असं वाटलं की बाबा वारलेत. हा हा म्हटलं नाही, तुम्हाला वाईट वाटू नका देऊ. हा. त्यांना थोडक्यात 2 मिनिटं सांगितलं, ते समजून गेले. वाईट वाटतं, पण हिंमत करून राहत्यात. पण भारी वाटतं. हो, भारी वाटतं. भारी वाटतं. आता हा हिंमत नाही हारायची. हा. काहीतरी मुलाला घडवायचं, आता नाही हारायची. आणि मुलगी असती ना, मला मी तिला पण घडवलं असतं. उलट जास्त घडवलं घडवलं असतं. पण आता मला मुलगा झाला, हा. पण त्यांना मुलगाच पाहिजे होता, पण त्यांना मुलगी नव्हती पाहिजे. ते आपल्याला थोडी कळतं. ओके. मग ते जेव्हा तुझी डिलिव्हरी झाली तेव्हा तू कुठं होतीस आणि कसं केलंस तू ते? माझ्या आईकडे डिलिव्हरी झाली. तिकडे झाली तुझी delivery? आईकडे माझ्या भावानी वगैरेच अटेंड केलं सगळं घरी. बरं. ओके. भाऊ, माझी वहिनी हा. मला खूप म्हणजे हे दिलं,
खूप मला हिंमत दिली माझ्या घरच्यांनी, फॅमिलीने, बरं. माझ्या आई वडिलांनी बरं. खूप हिंमत दिली. हा. आता त्यांचं पण वय झालं, हा. आयुष्यभर आपण त्रास नाही देऊ नाही शकत, देऊ शकत. पण मला प्रत्येक प्रॉब्लेमला उभे राहतात असतात उभे. असतात. पण मी प्रत्येक प्रॉब्लेम त्यांना शेअर करायचं टाळते. तर हर वेळेस प्रॉब्लेमला आपण दुसऱ्याला बोलवत गेलं तर आयुष्यभर कोणी आपल्यासाठी येऊ नाही शकत ना. त्रास त्यांना पण प्रॉब्लेम असतात, त्यांचं पण वय झालं, आयुष्याला आपण देऊ नाही शकत ना. म्हणजे तुला पहिल्यापासून आई वडिलांचा, घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळे थोडासा तो आधार आहे की बाबा आहे, आई वडिलांचा आधार आहे मला. आई वडील, भाऊ, माझी बहिणी, माझ्या वहिनी यांनी मला खूप हिंमत दिली. म्हणजे एक बहिणीसारखं माझ्या वहिनींनी पण खूप सांभाळलं, हिंमत दिली आणि अजून पण खूप हिंमत देतात. म्हणजे आहे त्यांच्याशी तुझा कॉन्टॅक्ट आहे. बरं. पण अशा मी थोड्या थोड्या गोष्टी आता त्यांना सांगणं सोडल्या. नाही बरोबर आहे. काय आपल्याला पण प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह करता यायला हवे, आले पाहिजेत. हर वेळेस त्यांना प्रॉब्लेम, त्यांचं मन दुखून पण उपयोग नाहीये. तुला काय वाटतं मग, तू आता म्हणजे 6 वर्ष झाली तुझ्या लग्नाला, तुझा मुलगा त्या 4 वर्षाचा आहे, तुला स्वतःबद्दल कुठल्या गोष्टीचा अभिमान वाटतं की हा मी हे केलं, मला त्याचा सगळ्यात मोठा अभिमान तर मला माझ्या बाळाचाच वाटतो. कसा माझं बाळ एवढं लहान असून मॅच्युअर्ड, कमी वयामध्ये मॅच्युअर्ड झालंय माझं बाळ. कारण की स्वतःला त्यांनी खूप मेंटेनन्स केलंय की नाही मी पाळण्या घरात सोडलं तर माझं बाळ मला बाय म्हणते, जा मम्मी ड्युटीवर जा. ओके. आणि आज मी ड्युटीवर कामाला जाते. आज मला पण अभिमान आहे की आज मी मेकॅनिक असून एवढं हार्ड वर्क करते, माझ्या बाळाला वेळ देते. खूप अभिमान वाटते की नाही बाबा मी आज काहीतरी करते. ते करते माझ्या आई वडिलांच्या हिमतीमुळे करते. ओके. मग आता तुला एवढ्या वर्षात आई म्हणून, तुला 4 वर्षाच्या मुलाची आई आहेस तू, तुला कुठले कुठले चॅलेंजेस फेस करावे लागले एक सिंगल मदर म्हणून? प्रत्येक क्षणाला मला आईकडून डिलिव्हरून आल्यानंतर खूप फेस करावं लागले मला. म्हणजे खूप मी संकटांना तोंड दिली आहे. म्हणजे अक्षरशः मी अहोरात्र बाळाला मांडीवर घेऊन बसली आहे. माझं बाळ आजारी असताना तेव्हा कोणी नव्हतं माझं बाळ. तर माझ्या बाळाला मी तापीमध्ये फणफणाला माझ्या बाळाला मी मांडीच्या खाली ठेवायला मला घ्यायला कोण नव्हतं. तर मी माझ्या बाळाला मांडीवर घेऊन रात्रभर बसून सकाळी पाळणा घरात सोडून मी कामाला गेलेली माझ्या बाळाला. अच्छा. म्हणजे अजून फेस मग करतेय कवरण. आता जास्त दिवस नाही झाले, 2 महिनेच झाले. समोर तो खूप आजारी पडला होता. मागे मध्यंतरी मला तुमचा फोन आला तेव्हा 103 ताप होती त्याला. तेव्हा आपलं बोलणं झालं. 103 ताप होती त्याला. त्याने उलट्या वगैरे वॉमिटिंग एवढंच होत होतं त्याला. अक्षरशः उलटी झाली तर तो खाली पडत होता. तर त्यांनी एवढं त्याला ऍडजस्टमेंट केलं. मम्मी तू साफ करतेय, मी बाजूला जाऊन उभा राहतो. तो अक्षरशः खाली पडला जमिनीवर. पण मी ते खाली त्याला उचलू, त्याला कसं करू, मला एवढं रडायला येत होतं की सांगू शकत नाही. स्वतः त्यांनी हँडल केलं. 2 महिने झाले का माझ्या समोर तर खाली पडल्यानंतर तरी उभा राहिला. अच्छा. मम्मी तू जा ते साफ कर आधी, स्वच्छ कर, जा मी आहे इथं. मी उभा राहतो. बाजूला जाऊन माझं बाळ उभं राहिलं. अच्छा. तिथे उभं राहणे, घाणीमध्ये उभं नाही राहिलं, बाजूला गेला. मम्मा तू साफ कर. माझं बाळ खाली बसायला गेला, पडला खाली. ऍक्च्युली तेव्हा म्हणतात ना दोघांची साथ पाहिजे. आज मला साथ असते ना माझ्या बाळाला, तेव्हा धरायला कोणीतरी असतं. पण तेव्हा मला असं वाटलं नाही, एक मनाला फिलिंग झाली की माणूस असता तर धरायला असतं. पण एक तेव्हा मला घृणा झाली की या माणसाने माझ्यासोबत असं वाईट केलं ना. माझं बाळ आज एवढं स्वतःला सावरते ना, खूप लकी आहे. माझं बाळ खूप हिंमतीने. आता मला काही वाटत नाही माणसाचं. हो बरोबर आहे ना. मी तर म्हणते प्रत्येक स्त्री असावं ना, कधी माणसावर डिपेंड नाही राहावं, इंडिपेंडेंट बनावं. कधीच ते स्वतःवर आपण अवलंबून राहायचं. दुसऱ्यामुळे अपेक्षा कधीच करायची नाही, कधीच नाही. आणि एक आई अशी ना, ती आई कधीच खचत नसते. उलट दिवसेंदिवस तिची ना मुलांना बघून ना खूप हिंमत वाढते. बरोबर. मग तू आता एवढ्या 4 वर्षात तू एकटी राहतेस, म्हणजे लग्न झाल्यानंतर मग समाजाकडून तुला अशी काय ट्रीटमेंट मिळाली का बघ ही सिंगल मदर आहे किंवा हे असंच आहे, मग ती तशीच आहे, किंवा काय अनुभव होता समाजाकडून तुझा? समाजाकडून मी इथूनच सांगते, मी जिथे ड्युटी करते ना, मला ड्युटीवर कधीच प्रॉब्लेम आला नाही. असतात ऍक्च्युली लोकांची विचारधारणा असते की बाबा हिला मिस्टर नाही,
राहत नाही मिस्टरांसोबत. हा. पण आतापर्यंत मला ड्युटीवरती कधी माझं कोणी मन दुखवलेलं नाहीये. बर. ओके. मला ड्युटीवरती मी सगळ्यात जुनी असल्यामुळे, हम्म. सर्व्हिस मध्ये लागलेली असल्यामुळे हा. सगळेजण मला खूप सपोर्ट करतात, ताई म्हणून खूप सपोर्ट करतात. बर. ओके. आणि हिंमत दिली मला. म्हणजे जे असतात काही काही लोक लक्ष घालत नाही, इग्नोर करते. बर. म्हणजे ड्युटीवरती माझं मन नाही दुखलं, पण काही असतात आपल्या आजूबाजूला अवती-भोवती असतात, लक्ष नाही घालत नाही. असतात काहीतरी की बाबा ही एकटी लेडीज राहते. लोकांचं कसं असतं, नाही एक लेडीज राहते म्हटलं की यांचा दृष्टिकोन कोणाचा कसा असतो, ही चांगली पण आहे, ही वाईट पण आहे. पण ऍक्च्युली त्यांना आपला प्रॉब्लेम माहिती नसतो की आपला प्रॉब्लेम काय आहे, काय झालंय. त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, आपल्या मुलाकडे लक्ष द्यायचं, आपलं काम करायचं, मुलाचं एज्युकेशन बघायचं. असल्या लोकांकडे लक्ष देत नाही. आयुष्य म्हटल्यावर हे चालूच राहणार आहे. मग मला तू सांग, म्हणजे कसं एक सिंगल मदर म्हणून आपल्याला काहीतरी अपेक्षा असते की समाजाकडून, लोकांकडून, की त्यांनी तेव्हा तुला मदत कशा प्रकार, म्हणजे काय वाटलं की तुला समाजाकडून कुठल्या प्रकारची मदत मिळावी, किंवा तुला किंवा बाकीची जर कुठल्या आता महिला असेल जी सिंगल आहे, तर मग तिला कुठल्या प्रकारची मदत मिळावी समाजाकडून असं तुला वाटतं? समाजाकडून मदत म्हटली ना, हा हा, रुमाल टिश्यू देऊ? नाही, नको नको, ठीक. तिने तर कोणाची मदतीची अपेक्षा करावं नाही. बर. स्वतःवर डिपेंड राहावं. आणि आपण पुढे पुढे जात राहिलो ना, मार्ग ऑटोमॅटिक मोकळा होतो. बर. ओके. कधी कोणावर अपेक्षा करू नये. पुढे अपेक्षा करत गेली ना, आपली अपेक्षा अजून वाढत जाते की कोणी आपल्याला मदत करीन म्हणून. बर. पण जे होणाऱ्या गोष्टी आहे ना, ते होतात. आणि अपेक्षेचा आपण विचार केला तर ते होत नाही होत, अपेक्षा भंग होतात, मग त्याचा त्रास त्याचा त्रास जास्त होतो. आपण पुढे पुढे जायचं राहायचं, मागे यायचं नाही, मागे बघायचं नाही, मागे कोण आहे ते बघायचं नाही. आणि मेन म्हणजे बाजूला अवतीभोवती कोण आहे ते मोठीच बघायचं नाही. बर. जे आपल्याकडे आपला मार्ग जो आहे तोच मार्ग बघायचा, तोच मार्ग बघायचा. आणि आपल्या आयुष्यात कोणीतरी येणार, आपल्याला कोणीतरी सांत्वन करणार, आपल्याला पुढे नेणार, ही तर चुकीची अपेक्षा आहे. कोणी कोणाला काही करत नसते. बरं. मला तर एवढं माहित झालं की आयुष्यामध्ये ना आई वडिलाच शेवटीपर्यंत पुरतात, कोणी कोणाचं नाही. हो ना, बरोबर आहे. मी तर लग्न झाल्यावर पण सासू सासऱ्यांना आई वडीलच म्हणले. बर. माझे सासरे खरंच चांगले होते. अच्छा. ते 15 वर्ष सासूबाईंचे दूर होते, पण ते एकदा मला चोरून येऊन भेटलेत ना. बर. हा, भेटलेत तुला? मला चोरून येऊन भेटले होते. मी त्यांच्या पाया पण पडली होती. तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला त्यांच्यासमोर ओळख नेलं होतं, हे सासरे खूप खराब आहेत तुझे म्हणून. अच्छा. पण हे नंतर कळलं की खूप चांगला माणूस होता, देव माणूस होता. बरं. या बाईने माझे सासरे वारल्यानंतर मिस्टर जेव्हा, आपण एक सुवासिनी असते जेव्हा वारतात तेव्हा ते गळ्यामधलं ते काढून म्हणतात, जुनी रीत आहे, परंपरा आहे. यांच्या डोळ्यात पाणी सुद्धा नाही आलं. मग काय तुला असं काय वाटतं की त्या दोघांच्या मध्ये काय झालं असावं म्हणून ते तू म्हणतेस आता खूप चांगले होते सासरे, आणि परत तुझ्या सासूने त्यांना त्यांचे तत्व कसे होते, आपण कोणाच्या मध्ये ढवळाढवळ करायची नाही. आपलं लाईफ आहे, आपण बघत राहायचं, आयुष्य सुंदर आहे. त्यांचं फक्त एवढं म्हणणं होतं की आपण सुखाने राहावं, चांगलं राहावं. यांना कसं यांच्यामध्ये जायचं, त्यांच्यामध्ये जायचं, चुलत्यांमध्ये जायचं, यांचे भांडणं लावायचे, त्यांचं हे करायचं, त्यांना पटत नव्हतं. आणि यांना ते तत्व पटायचे नाही, त्याच्यामुळेच त्यांचे ते दुरावा होत गेला. ओके ओके. अच्छा, एक मिनिट. बरं. तो तुझ्यासारख्या परिस्थितीत असणाऱ्या भरपूर महिला आहेत आता आपल्या समाजामध्ये. म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण एवढं वाढलंय ना, खूप खूप महिला अशा ज्या तुझ्यासारख्याच परिस्थितीतून जातात. तर तू अशा महिलांना काय मेसेज देशील की त्यांनी कसं वागावं, कसं राहावं? मी त्यांना असंच मेसेज देणार की त्यांनी आयुष्यामध्ये, माझ्यावरून सांगते अनुभव, आयुष्यामध्ये कधीच खचायचं नाही. आणि एक दरवाजा आपल्यासाठी बंद झाला तर दुसरा दरवाजा उघडतो, एवढं बिनधास्त राहायचं. बरं. की आपल्यासाठी दुसरा दरवाजा नक्की ओपन होणार. बस एवढीच मी मेसेज देते. या मेसेज मध्ये त्यांना सर्व मिळून जातं. अच्छा. आता तुझं लकीली म्हणजे तू तुझ्या करिअर मध्ये सेटल होतीस, मग त्याच्यामुळे तुझ्या खूप गोष्टी, म्हणजे मला तर वाटतं 50% तरी गोष्टी खूप म्हणजे तुला क्लिअर होत्या, किंवा क्लिअर म्हणण्यापेक्षा खूप सोपं झालं की तू इंडिपेंडंट होतीस, त्यामुळे खूप गोष्टी सोप्या झाल्या. आज मी इंडिपेंडंट होती तरी पण मला खूप तकलीफ झाली. तकलीफ झाली म्हणजे
समाजामध्ये असं नाही की तुम्ही इंडिपेंडेंट असला म्हणजे एक स्त्री असली की ती इंडिपेंडेंट असली तरी तिला प्रॉब्लेम आहे आणि ती इंडिपेंडेंट नसली तरी पण तिला प्रॉब्लेम आहे. पण हा म्हणजे खूप टक्कर द्यावं लागली मला. करावी लागली म्हणजे इंडिपेंडेंट असणं हेच तुला ते थोडस कुठंतरी हे झालं की खूप मला त्रास म्हणजे झाला तो. खूप त्रास झाला. हं, म्हणजे मी माझं मन ना खूप सावरलं. हं, जेव्हाच माझ्या पोटात बाळ होतं, मी जेव्हा घराच्या बाहेर पडली, हं, ती मी अक्षरशः पोटामध्ये जेवण नव्हती करत. माझी मैत्रीण म्हणली बाळाच्याकडे लक्ष देऊन हं, तरी जेवण कर, हं, तुझ्या पोटामध्ये जीव आहे. हं. तर तोंडामध्ये घास घालावं लागत होतं की बाळासाठी बाळासाठी. जेवलं पाहिजे, खाल्लं तर पाहिजे. तेव्हा अशी कंडिशन होती की थोड्या दिवसात माझ्यासोबत अशा घटना का घडल्यात, बरं. एवढं का वाईट घडलं माझ्यासोबत, की मी अशी अपेक्षा तर कधी केली नव्हती की माझ्या आयुष्यामध्ये असं व्हावं. मी काय चूक केली होती की माझ्यासोबत यांनी असं केलं, माझ्याकडून काय चुकलं होतं. मी पदोपदी यांना विचारत गेली, यांच्या विचारण्यानुसार वागली, एवढी ड्युटीवर जात होती त्यांना विचारून जायची. यांच्या घरामध्ये नियम कसे होते, रोज आंघोळ करून आलं की सुनेने डोक्यावर पदर घ्यायचा, बरं. रोज पदर घ्यायचा, पाया पडायच्या देवाच्या, ती तिथे जाऊन नवऱ्याच्या पाया पडायच्या. नवऱ्याचं पण पाय पडायचं. हा का बरं असं बोलते. मग माझी सासूबाई म्हणायची की नाही, नवरा देव असतोय, बरं. रोज पाया पडायच्या नवऱ्याच्या. अच्छा. हा, महिन्यातले 5 दिवस आपले 5 दिवस अडचण असते, फक्त ते सोडून. तर तेव्हा त्यांना स्पर्श पण नको, त्यांना टच नको व्हायला. म्हणजे कोणत्या काळात जगतात बघा. म्हणजे 5 दिवस तेव्हा जायचं नाही. हा, जायचं नाही. कसं जेव्हा 5 दिवस असले ना, मला त्यांनी असं छेड केला ना तेव्हा तसं मला असं रडायला येत होतं. अच्छा. मी असं कधी बघितलं नाही. मला ना असं ते पाण्यामध्ये, तांब्यामध्ये पाणी आणून द्यायचे प्यायला. मला असं तांब्या असं ढकलून ठेवला त्यांनी, सासूबाईंनी पहिल्यांदा. म्हणजे जेव्हा तुला पिरियड 5 दिवस होते तेव्हा पहिल्यांदा माझ्यासोबत हे पहिलं स्टार्ट सुरुवात झाली होती. मला ते कळलं नाही असं का ठेवलं. बघ, आमच्या घरामध्ये असं असल्यावर असं चालत नाही, याला हात लावायचा नाही. फक्त हा तुझा बेड आहे ना, याच बेडवर बसायचं 5 दिवस, याच्या खाली उतरायचं नाही, किचन मध्ये जायचं नाही, मी तुला कपडे काढून देणार, तिकडेच जायचं, ड्युटीवर तुझी सॅक देणार, तिकडल्या तिकडून बाहेर जायचं, खूप हात लावायचा नाही, टचच करायचं नाही. आणि मला असं पाणी दिलं ना, सगळ्यावर ढकलून द्यायचं. ते रस्त्यावरती भिकाऱ्याला तरी हातामध्ये जेवण देतात, तसं ढकलून द्यायचे. ताट पण मला असे ढकलून द्यायचे. अरे. आणि मी अक्षरशः ड्युटीवर जाताना ना उपाशी जायची सकाळी, मला जेवण नाही द्यायचे. की माझं सकाळी उठणं होत नाही, सकाळी संध्याकाळी ड्युटीवरून आली ना की मग मी जेवायला बनवून ठेवते. तर माझ्यासाठी काय जेवण बनवून ठेवायचं, यांचं दुपारून जेवण व्हायचं, मी माझ्याच्याने स्वयंपाक नाही झाला बाबा, रोज मला शेवायचा भात खाऊ घालायचे. बर. म्हणजे त्यांनी काय करायचं, तुला एवढं हे होऊन कष्ट करून पण तुला ते शेवयाचं आणि ते शेवायचा भात द्यायचे मला खायला. म्हणजे अशा गोष्टींना मी खूप समोरे गेले. म्हणजे माझा जेवढा संसार वाचवासाठी मी खूप त्यांचं सहन केलं, खूप ऐकलं. आणि का ऐकलं, आज मी पण एक चांगल्या फॅमिली मधून आली, की आपल्या आई वडिलांनी आपलं एवढं लग्न केलं, छान झालं, सगळं व्यवस्थित झालं. असं कोणाला वाटत नाही की आपल्या लग्नात तुटाव की असं व्हावं. मी त्यांच्यामध्ये ते खूप ऍक्सेप्ट केलं की नाही बाबा, यांची रीतिरिवाज आपण ऍक्सेप्ट करावं, त्यांना जसं हवंय तसंच करावं आपण. म्हणजे त्यांच्या वागण्यानुसार मी वागली, ते म्हणतील तसं वागत गेली. पण मी वागली ना, खूप वागली मी त्यांच्यासारखं, एकदम प्रतिकार शक्ती संपून गेली माझी. म्हणजे खूपच ते म्हणतील तसं, बस म्हटलं की बसायचं, उठ म्हटलं की उठायचं, तसं खूप केलं मी. आजच्या काळात कोणी करणार नाही करत तेवढं. ह्या गोष्टी पण ना ऐकून ना असं वाटतं ना, मला माझ्यासोबत सगळ्या काल्पनिक गोष्टी झाल्या. म्हणजे असं सगळ्या माझ्या मैत्रिणी स्वतः बघितलं. मी ड्युटीवर पण गेली ना, माझा चेहरा पडेल असे तर मी कोणाशी बोलायची नाही. आणि हे रात्रीच्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात फिरायच्या, तर असं माझ्यासोबत का होतंय, असं का होतंय, असं व्हायला नाही पाहिजे, असं का व्हायला लागलं, मला कळत नव्हतं. अच्छा. आणि जेव्हा माझं प्रॉब्लेम झाल्या, ज्यांनी माझं लग्न पक्क केलं, तेव्हा कोणी नाही समोर आलं, कोण नाही आलं. जेव्हा लग्न लावून देणारे ते दुसरीकडे पडालेत आणि हे इकडे पडालेत. माझ्या आई वडिलांनी मला सपोर्ट केला, माझ्या भावंडांनी, माझ्या सगळ्या फॅमिलीने मला सपोर्ट केला. आणि माझ्या मैत्रीण म्हणून, माझ्या बहिणींनी मला बहीण म्हणून, मैत्रीण म्हणून खूप समजून घेतलं. माझी बहिणीने, माझ्या वहिनींनी खूप मैत्रीण म्हणून समजून घेतलं. ते खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, लाख मोलाची. तर काही लोकांना तेवढी पण मदत होत नाही. माझ्या दोन्ही वहिनीने खूप समजून घेतलं, एक मैत्रीण म्हणून. माझी एक बहीण, माझी ताई आहे, तिने पण खूप समजून घेतलं. माझ्या भावानी मला नेहमी एक
प्रॉब्लेम म्हणून शेअर करून म्हणजे एक मित्र, भाऊ सगळं माझ्यासाठी बनला माझा भाऊ. सगळं मला खूप हिंमत दिली. अच्छा. त्याच्यामुळे मी इथपर्यंत आहे. मग तुझ्या तरी पण अजून मी सांगते तुम्हाला, तरी पण अजून खसते कधी कधी. पण नाही, पण खसायचं नाही म्हणते, हिंमत देते. पण खसते याच्यासाठी की बाबा एवढ्या गोष्टी व्हायला नव्हत्या पाहिजे, आणि खसते याच्यासाठी की आज मला काहीतरी होऊ नये. बर. मरणाला घाबरत नाही, मुलगा पण माझ्या मागे माझं बाळ आहे, अजून माझ्या बाळाला काही समजत नाही, त्याला एक तर वडील नाही, त्या गोष्टीला मी घाबरते. अच्छा. की मला काही नको व्हायला. मग जेव्हा तुला तू खचतेस, म्हणजे एक आई म्हणूनच आपल्याला खच्ची करून तर बाकी गोष्टी नाही होत, मग तेव्हा तुला काय वाटतं, म्हणजे कुठली गोष्ट अशी आहे की त्याच्यामुळे तुला प्रोत्साहन मिळते की नाही बाबा मला नाही हारून चालणार किंवा खचून चालणार? मी माझे वडील आईंनी खूप कष्ट केले पूर्वी. माझ्या वडिलांनी पण खूप कष्ट केले, टीचर होते माझे वडील पण. म्हणजे माझ्या वडिलांची जॉईंट फॅमिली होती तेव्हा, पूर्वी. माझ्या वडिलांनी खूप कष्ट केले, म्हणजे एक स्ट्रगल केली, त्यांच्या बहिणींचे सगळे लग्न केले, सगळं केलं. माझे वडील निर्व्यसनी काही नाही, सगळी फॅमिली चालवली. मी त्यांचा एक आदर्श पुढे मांडला, माझ्या यांचा आदर्श पुढे मांडला, माझ्या आईचा आदर्श पुढे मांडला, आणि खसली नाही. आणि आई वडील दूर असतात, त्यांची छबी आपल्या मनात. आणि जेव्हा पण मी बाळाला घेऊन रडते, आता पण रडते, कधीतरी मला रडायला येतं. मंदिरात बघते, मी माझी स्वामींवर भक्ती आहे, मी स्वामींना मनात धरते, आणि स्वामींमध्ये माझे आई वडील बघते, आणि त्या हिमतीने मी पुढे जाते की नाही, माझ्या सोबत माझे स्वामी समर्थ आहे, माझे स्वामी आहेत सोबत, आणि स्वामींमध्ये माझे आई वडील आहेत. आज माझे आई वडील दूर असले तरी तुझं प्रतिबिंब सोबत आहे, आणि तुझ्यामध्ये माझे आई वडील आहेत, मी असं धरून चालते. म्हणून मी हिंमत खचत नाही. अच्छा. खचत नाही हिंमत. आई वडिलांना समोर ठेवून तू स्वामींमध्ये मी आज माझ्या घरामध्ये प्रतिमा आहे स्वामींची, त्याच्यामध्ये मी प्रतिमामध्ये माझ्या आई वडिलांना शोधते. ओके. मग तुझ्या आता तू तर म्हणतेस की तुला घरच्यांकडून खूप सपोर्ट होता, मग तुझं फ्रेंड सर्कल म्हणजे मैत्रिणी वगैरे त्यांच्याकडून तुला कसा सपोर्ट मिळाला? मैत्रिणी पण मला सांगतात, ताई तुझं अजून आयुष्य आहे, आता पण बोलतात मला, अगं ताई आम्हाला आमच्या मिस्टरांनाच बोलती का, हो जेवायला या, असं करा तसं करा. त्यांचे खूप वेगळे वेगळे प्रश्न असतात मैत्रिणीचे. आता ड्युटी म्हटल्यावर 10 प्रश्न निर्माण होतात. नाही म्हणते माझं बाळ भलं, आता मी भली. अच्छा. आता बस, आता दुसरीकडे काही नाही. ओके. असं त्यांना वाटतं, वाईट वाटतं मैत्रिणींना, की बाबा ताई एवढी संघर्ष करते, एवढी बाळाला सांभाळते, एकटी राहते. पण मला बोलतात पण, ताई कधी पण काही प्रॉब्लेम झाला तर मला फोन करा, कधी रात्री बेरात्री. माझे स्टाफचे लोक पण खूप चांगले आहेत, सगळे मला म्हणतात की कधी काही वाटलं ना, आम्ही आहे ना इथे भाऊ, आम्हाला बिंदास कधी पण फोन करायचा. मला एक वाटतं की नको कोणाला त्रास द्यायला, त्रास नको द्यायला. अच्छा. मग आता तुझा मुलगा आहे, मग इथून पुढचं भविष्य काळातलं तुझं प्लॅनिंग काय, म्हणजे तुला काय काय करायचं भविष्य काळात? मी बाळासाठी खूप प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे, आणि आयुष्यामध्ये ना त्याला घडवीन तेव्हा मी सर्व बोलून दाखवेन. त्याला आयुष्यामध्ये काहीतरी करणार, घडवून दाखवणार, तेव्हा म्हणते की नाही मुलीने म्हणजे जन्माला घातलं बाळाला, हे नाही केलं. म्हणजे काही लोकांचं मी ऐकलंय ना की बाबा आज डायरेक्ट म्हणजे बोलून दाखवते, हिला नवरा नाहीये, बाळाला एकटी सांभाळती, कशी स्ट्रगल करती, काय शिकवणार ही मुलाला. म्हणजे असं काही लोकांचं ऐकलंय, म्हणजे यांची बोलण्याची भाषा अशी असते काही लोकांची, काय शिकणार आहे हिचा मुलगा, लोकांच्याकडे सोडते, सकाळी सोडून जाते. जेव्हा माझं बाळ बनीन तेव्हा मी दाखवून, मी बोलणार नाही, प्लॅनिंग नाही तू सांगणार, बोलणार नाही. अच्छा. बरं. मग आता म्हणजे तुझी जी स्टोरी आहे, आता तू म्हणजे एसटी डेपो मध्ये एक स्त्री म्हणून इलेक्ट्रिशियनचं काम करणं ही खूप म्हणजे एक चॅलेंजिंग गोष्ट आहे एका स्त्रीला. मग त्याच्यामध्ये तुला म्हणजे कसं तू हे फील्ड का निवडलंस, किंवा ते त्याच्यामध्ये तुला कसे काय चॅलेंजेस येतात? मग चॅलेंजेस तर असतील, कारण इलेक्ट्रिशियन म्हणून एसटी डेपो मध्ये काम करणं म्हणजे स्त्रीसाठी खूप वेगळंच आहे, कारण अजून खूप कमी मला वाटतंय माझ्या तर कॉन्टॅक्ट मध्ये तू एकटीच आहे की जी इलेक्ट्रिशियन मध्ये काम करते. स्वारगेट डेपोला मी आधी सहाय्यक म्हणून लागली होती एसटी मध्ये. त्याच्यामध्ये हार्डवर्क करताना मी बघायची लोकांना,
मी गावाकडून आलेली होती, मला हा असं उत्साह होता की बाबा मी लागली जॉबला. ऍक्च्युली जॉबला लागताना पण कळलं नव्हतं मला मी मेकॅनिक म्हणून लागतीये. बरं, माझं एज्युकेशन असं झालं होतं, म्हणजे सुरुवात इथून झाली होती. ते एवढं डोक्यात होतं की मी एसटीत लागले. मला कळतलं नाही की मला हे जॉब आहे, हे काम आहे, मला काही माहिती नव्हतं. अच्छा. पहिल्या दिवशी गेल्यानंतर कळलं की नाही, माझी हे फील्ड वर्क आहे, हार्ड वर्क आहे. माझ्यासोबत 6 मुली लागल्या होत्या, त्याच्यातल्या सगळ्या सोडून गेल्या. तेव्हा मी एकटी राहिली माझ्या बॅच मध्ये. तू अच्छा एकटी राहिली, चॅलेंजिंग तू स्वीकारलं ते चॅलेंज. एकटी राहिली. आणि जेव्हा 6 मुली सोडून गेल्यानंतर माझ्यासोबत एक लेडीज होती. बघ म्हणली, माझे मिस्टर वारल्यानंतर माझं बाळ 10 महिन्याचं होतं, तेव्हा त्यांच्या काळातले सांगत होते, त्यांच्या काळातले मिस्टर वारले होते चालक म्हणून. तर मी हारले नाही, मी तेव्हा माझ्या मिस्टरांच्या जागी लागले. आज सगळे सोडून गेलात ना, तू एक धरायचं की ही माझं सहारा, माझं एक सावली, आणि हे माझं लग्न नाही झालं तरी म्हणायचं की हा माझा नवरा. अच्छा. माझं तेव्हा म्हणजे मी जॉब आहे तर तुझा नवरा असं समजायचं. दुसऱ्यांवर डिपेंड बनून राहायचं नाही. आपल्या अवतीभोवती किती लोक आहेत ते सोडून गेले तरी विचार करायचा, विचार नाही करायचा. तेवढंच तू लक्षात ठेवलं. मी तेवढं लक्ष ठेवलं आणि त्याच्यात गेली. दापोडीला डिव्हिजनला लोक आरटीओ पासिंगचे काम करायचे, गाड्यांचं वायरिंगचं काम करायचे. त्यांना बघायची, मला पण वाटायचं की काहीतरी वेगळं शिकावं, आपण पण शिकावं. तेव्हा दापोडीला फक्त टेबलला वर्क द्यायचे लेडीजला, टेबलला वर्क द्यायचे. मी म्हणायची की नाही, मला सेक्शनच्या बाहेर काढा, मला पण इच्छा आहे. तेव्हा काय असं नव्हतं, पण बाहेर काढलं, मग गाड्यांवर काम करायला लागले. तसंच जागा निघली इलेक्ट्रिशियनची. आमच्या डिपार्टमेंट मधलेच म्हणजे थ्रू जागा निघतात. परीक्षा दिली, मग स्वारगेट डेपोला जॉईनिंग झाली इलेक्ट्रिशियनचा. आता कंटिन्यू गाड्यांचं सगळं काम करते. ब्रेकडाऊनला पण अटेंड करायला जाते. रस्त्यावरती गाड्या बिडी पडतात, बिडी पण गाड्या आणायला. बीडी म्हणजे समजा थोडक्यात आता पुढे प्रवासीची गाडी गेली रस्त्याला, साताराला जातीये, महाराष्ट्राकडे जाते, बंद पडते, चालू होत नाही, वायरिंग शॉर्ट होते, स्टार्टर गळलाय, अल्टरनेटर, हे सगळं वायरिंगचं काम आलं. हे काम तिथे जागी जाऊन करायचं, ती गाडी पूर्ण ओके करून पुढे द्यायची किंवा डेपोत आणायची. ओके, काम करून. म्हणजे तूच ड्रायव्हिंग करून गाडी नाही, तेव्हा म्हणजे आपल्याला डेपोत मध्येच अधिकार असतो मेकॅनिक चालवांना. ओके. ते तिथे चालक असतात, ते डेपो मध्ये घेऊन येतात. ओके, अच्छा. आणि ज्यांना अथॉरिटी असते मेकॅनिक मध्ये, ती गाडी आणू शकतात डेपो मध्ये, असं असतं. तर आपल्यासारख्या महिलांना, म्हणजे ज्या महिला ज्या एक सिंगल मदर आहेत किंवा ज्या कौटुंबिक हिंसाचार फेस करतात, त्या महिलांना तू काय मेसेज देशील? त्यांना मी एवढंच मेसेज देणार, आता तर एवढ्यामध्ये त्यांना मेसेज भेटला असेल, त्यांना मेसेज भेटलाच माझ्या एवढ्या ह्याच्यात, की कधी खसून जायचं नाही, बस एवढंच बोलणार मी. आयुष्य आहे, चालूच राहणार, आणि आयुष्यातलं संघर्ष कधी संपणार नाही, आणि चालूच राहणार. जे पुढे आलं त्याच्या समोरी जायचं. ओके. आणि मागे पलटून बघायचं नाही, जे आहे ते आहे. आणि समोर काय बोलतात आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपलं पुढे पुढे जात राहायचं. दरवाजा आपण ऑटोमॅटिक ओपन होतो. अच्छा, बरं. ओके. ऍक्च्युली आता म्हणजे ह्याच्या बरोबर तुला हे पण सांगेन, आपली जी संस्था आहे आस्था फॉर विमेन, तर ही संस्था जे कौटुंबिक हिंसाचार फेस करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना काउन्सिलिंग करते आणि त्यांना सपोर्ट करते, म्हणजे मेंटल सपोर्ट करते, आणि जे काही लागणार आहे तो सपोर्ट करते, आणि काउन्सिलिंग पण आपण फ्रीमध्ये करतो. तर मग हा इंटरव्ह्यू ह्याच्यासाठी घेतला की तुझ्या स्टोरी मधून बाकीच्या महिलांनी प्रोत्साहन घ्यावं आणि त्यांनी शिकावं त्यातनं, आणि निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात पण व्हावी, जशी गरज आहे. खूप महिला अशा असतात की वेल एज्युकेटेड आहेत. एवढंच बोलणार आता, एवढं एक शेवटचं, जे माझ्यासोबत झालं पूर्ण ऐकलेलं असेल त्यांनी, तर एवढं खसून नाही जायचं. जे आपल्यासोबत घडतंय ना तिथं स्टॉप करायचं, आपण नाही सहन करायचं. का सहन करायचं? मी एवढं सहन केलं, मला काय भेटलं? माझ्या शरीराचे हाल झाले, माझं मन दुखलं. माझं मन दुखून सोडून उपयोग नाही. माझ्या आई वडिलांचं किती मन दुखलंय. आज माझे आई वडील इतके गावाला दूर असतात, त्यांना किती फेस होतो, ते मला बोलू शकत नाही. आज त्यांना वाटत, मला असं बघून त्यांचं मन दुखतच असेल ना कुठेतरी. आज तुम्ही पण एक स्त्री आहे, तुमचे पण आई वडील असतात, कुठेतरी आईंच्या भावना, वडिलांच्या भावना दुखतातच ना. तर सहन नाही करायचं, स्टॉप करायचं. मी तरी सहन केलं, मी चुकी केली सहन करून. या पहिलेच मला त्यांनी तर बाहेर काढून दिलं, या पहिले मला समजायला पाहिजे होतं, मला कळलं नाही, म्हणून एवढं झालं माझ्यासोबत. अच्छा, माझं काय एवढं झालं, मी वाचवण्याचा प्रयत्न केला की नाही, माझं फॅमिली बाबा नाहीये, आज बदलतील, उद्या बदलतील,
मग तुझं आता एवढं सगळं होतं म्हणजे ते दागिने त्यांनी घेतले तुझा आता जवळ 10-11 लाख रुपये एवढं तर करून पण त्यांनी मला मारायला आले होते. मारायला आलेले. मग तुला असं कधी वाटलं नाही की कायद्याची मदत घ्यावी? घेतली मी, किती वेळा गेली, पण काय होतं तिथे गेले की आपल्याला बसवून ठेवतात. हा. एवढा वेळ नाही. बर. तिथे बसून ठेवायचं, ते बाळाला घ्यायचं, दिवसभर बसायचं, हा. संध्याकाळी बसायचं. आज गेले की परत ते म्हणतात उद्या या, हा. उद्या गेले की परत या. हम्म. 2-3 दिवस गेली, बाळाला घेऊन बसायचं, बाळ माझं तापलं, हम्म. मी सोडून दिलं. म्हटलं नको मला हे, माझ्या बाळाला त्रास व्हायला लागला, काय करू, हे पण भेटत नाही मला, माझ्या बाळाला किती टॉर्चर व्हायला लागलं. हम्म. त्यापेक्षा नकोच मला आता, काहीच नको, माझं बाळ भलं मी भलं. म्हणून मी मागे पलटून पण बघत नाही की मला यांच्याकडून काहीतरी भेटाव. मला काहीच नको आता. अच्छा. माझं बाळच लहानाचं मोठं केलं, मी सर्व कमावलं. ओके. म्हणजे तुला कधी वाटत नाही त्यांच्याकडून घ्यावं कायद्याची म्हणजे काहीच वाटत नाही मला आता, गेलं ते गेलं. काहीच अच्छा. वाटत नाही. मी हम्म. त्यांना डिवोर्स साठी पण अप्लाय नाही केलं, हम्म. मी काहीच नाही केलं. हम्म. कारण की मध्यंतरी मी त्यांना डिवोर्स साठी बोलली होती. हम्म. मध्यंतरी त्यांचे मला बहिणीला पाठवलं होतं डेपोला भेटायला, हम्म. त्यांच्या मोठ्या बहिणीला. हम्म. त्या मला डेपोला भेटायला आल्यात. हम्म. तर म्हणे माझ्या भावाकडून डिवोर्स पाहिजे तर म्हणे 3 लाख रुपये द्या म्हणे परत तुम्ही म्हणे. दिवस पाहिजे असेल तर. हा, डिवोर्स पाहिजे तर. आता ही गोष्ट झाली मागच्या वर्षीची. मागच्या वर्षीच माझ्या डेपोत येऊन गेले. अच्छा. डिवोर्स घ्या आणि तुम्ही मोकळ्या व्हा. म्हणजे तरी पण त्यांचं एवढे वर्ष होऊन पण तुटत नाही म्हटल्यावर मग काय बोलायचं. हो ना. असल्या लोकांवर काय अपेक्षा करायची. हा. ठीक आहे. प्रियांका तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं मला पण आणि हा इथे बोलवलं. हा आणि मेन म्हणजे माझ्याकडून कोणाला तरी प्रोत्साहन भेटत असेल ना, हम्म. मी माझं आयुष्याची जी वाटचाल झाली ते मी बोलली. हम्म. पण बोलली म्हणजे जे माझे एक दुःख वेदना होते त्या हम्म. बोलले मी, जे आयुष्यामध्ये वास्तविकता झालं ते बोलले मी. हम्म. पण ते कोणत्या मार्गातून गेलं हम्म. म्हणजे आनंद वाटला मला. जाऊ द्या की माझ्यामुळे माझं आता वाईट झालंच, आता हम्म. आयुष्याचं जे व्हायचं ते झालं. हम्म. पण पुढच्या व्यक्तीला तर प्रोत्साहन प्रोत्साहन मिळेल. भेटन, हम्म. बस मला म्हणून जरा बरं वाटलं. जाऊ दे, माझ्यामुळे कोणाला हिंमत तरी भेटन की बाबा मी एवढं सहन केलं हम्म. आणि नाही करायचं सहन. मी तर आता याच्या पुढे तर तेच बोलणार, नाही सहन करायचं. बरोबर. नाही सहन करायचं. ठीक आहे. जर तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असे कोण असेल की त्यांना डोमेस्टिक व्हायलन्स फेस करतात तर अशा महिलांना तू आपला आस्था फॉर वुमेनचा नंबर नक्की दे. त्यांना आपण मदत करू, फ्री काउन्सिलिंग देऊ त्यांना, आणि जी कायदेशीर मदत लागणार आहे त्याला पण आपण मदत करू. एवढंच सांगेन. आणि खूप खूप आभार तू इथं आल्याबद्दल आणि तू इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. मला पण इथे बोलवलं, खूप खूप धन्यवाद.